निकेतन निर्मित श्री सत्यनारायण मंडळ आयोजित सहर्ष सादर करीत आहोत कौटुंबिक रहस्यमय 3 अंकी नाटक शेवटी मी एकटा. लेखक यशवंत मांडे, दिग्दर्शक अभिजित अरुण गांगुली, निर्माता प्रदीप पांचाळ, व्यवस्थापक श्री सत्यनारायण मंडळ वागणगाव सुतारवाड, संस्थापक BR पांचाळ, नेपथ्य श्री सत्यनारायण मंडळ वागणगाव सुतारवाड, ध्वनी संकलन अभिजित बावळे, प्रकाश योजना स्वराज केळुसकर, मयांक खानोलकर, वेशभूषा विजय पांचाळ, विनायक पांचाळ, भरत पांचाळ, रवींद्र पांचाळ, रंगभूषा जनार्दन पांचाळ, मनोहर पांचाळ, निर्मिती सहाय्यक गजानन पांचाळ, विलास पांचाळ, शत्रुघ्न पांचाळ. भूमिका आणि कलाकार आबा सत्यवान पांचाळ, सुजल विवेक पांचाळ, शेखर मंदार पांचाळ, धीरज अभिषेक पांचाळ, उमेश अनिकेत पांचाळ, मात्री सूरज गराटे, दिना प्रफुल्ल पांचाळ, दामिनी सलोनी पांचाळ, आत्मा तुषार पांचाळ. कौटुंबिक आणि रहस्यमय 3 अंकी नाटक सादर करत आहोत शेवटी मी एकटा. आणखीन काय हो नाही आबा, खरंच पुन्हा तोच वेळ म्हणा. तू प्रथा मी तर शांत बैस पाहू, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. तर नको बा, तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही माझ्याजवळ थांबा प्लीज, तुम्ही जाऊ नका. अरे असं वाईट स्वप्न पडल्यानंतर जायचं नसतं, आणि स्वप्न कधी खरं होत नसतं. बाबा हे स्वप्न नव्हतं. मग काय होतं? भूत. हो हो हो. वावरलेलं मला पसंत नाही. तेव्हा हे घर खाली करा, इथे कोणी राहायचं नाही. पण का? कारण हे घर माझं आहे. आम्ही कित्येक वर्ष इथे राहतोय, पण आता राहायचं नाही. मी सांगतोय तेवढंच करा. जर तसं नाही केलं तर एक एक करून काय करेन मी तुम्हाला. हे घर माझं आहे, हे घर माझं आहे, हे घर माझं आहे. आपल्याला तुमचा या गोष्टीवरती विश्वास, पण हा काय प्रकार आहे आबा? अरे ते मला सुद्धा समजेल झालं. पण आबा मला खूप भीती वाटते हो. अरे भिवून कसं झाले? असं वाईट स्वप्न पडल्यानंतर भ्यायचं नसतं. पण आबा आपण इतकी वर्ष इथे राहत आहोत, याआधी कशाचा त्रास जाणवला नाही, मग हा आत्मा आला कुठून? अरे याचाच प्रश्न पडला नाही.
हा आत्मा आहे कोणाचा आणि त्याचा या घराशी संबंध काय? पण आबा आता काय करायचं? पण आबा याआधी आता तुम्हाला कधी प्रत्यय आला होता का? नाही, तेव्हाच नाही. मग आता याच्यावर पर्याय? हे घर सोडायचं. आबा हा दिवस. अरे या घरापेक्षा मला तुम्ही महत्वाचे आहात आणि त्यामुळे या घरासाठी मला तुमचे जीव गमावून नाही बसायचे. पण आबा हे सुजल बाईला पटेल का? समजावून सांगेन मी त्याला. मला नाही वाटत आबा सुजल बाईला हे पटेल, कारण भूत आत्मा या गोष्टीवरती विश्वास नाही द्यायचा. अरे सुजाचा या गोष्टीवर विश्वास नसला की त्याचा अर्थ असा होत नाही की तो माझा ऐकणार नाही. एक वेळ शेखर माझा ऐकणार नाही तर माझा सुजान माझ्या शब्दाबाहेर आहे का कधी? अहो मान्य आहे की तो तुमच्या शब्दाबाहेर नाही, पण बाईला ज्या गोष्टी पटत नाही बाई नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आबा. आणि जिथे या घरात सगळ्यांचा मरणाचा प्रश्न आहे तिथे सुद्धा दुर्लक्ष करणार नाही याची खात्री नाही. आणि खास करून तुझी काळजी करतो. हो पण हो, अरे काही काही नाही, सुजाचं लग्न झालं, 4 दिवस गेलाय फिरायला. आणि हो उद्या सकाळी देणार आहे. बोलन मी त्याच्याशी, तू नको काळजी करू. तुम्ही तर माझ्या आधी स्टेशनला पोहोचलात आणि हे काय स्टेशनवर एकही माणूस नाही आणि सुजल भाई आले नाही. बरं झालं, नाहीतर माझं काय खरं नव्हतं बा. हो माशाई हे स्टेशन नाही आहे, घर आहे आपलं. घर? हो मी तर स्टेशनला गेलो होतो. अरे गेला होतास पण तुला मध्येच कोणतरी भेटला असेल, त्याला एक प्रदक्षिणा घालून पुन्हा घराकडे आला असणार. पाहिलं हो, तो सगळा मध्या भेटला होता स्टॉपवर. हा बरोबर. अरे तो पण तुझ्यासारखाच अर्धवट. हे तुझ्यासारखा म्हणजे रे, मी काय तुला अर्धवट दिसतो काय? अरे नाहीतर काय, सांगितलेलं काम कधी पूर्ण केलंच काय तू कधी? अरे अशी किती उदाहरणे देऊ. आबा सुद्धा माझ्या कामाची स्तुती करतात आणि सुजलबाई शाबासकीचा हात फिरवतो माझ्या पाठीवरून. अरे तो शाबासकीचा हात नाही फिरवत, मग तो तुला प्रेमाने विचारतो, अरे दिन्या तुला अक्कल केव्हा येणार रे? ये माझी अक्कल काढू नका, सांगून ठेवतो. तुला अक्कल आहे काय? आम्ही अक्कल नसती तर तुझी पोस्टमनगिरी केली असती का? अरे तेच तर म्हणतोय मी. अरे त्या दिवशी मी दिलेली चिठ्ठी तू रजनीच्या हाती न देता अरे तिच्या आईच्या हाती दिलीस. अरे नशीब तिला भावाच्या हाती दिली नाहीस ती. एवढी अक्कल आहे हा मला. काही तुझी अक्कल अर्धवट पुढचा. अरे ते जाऊ दे, मला सांग, आपल्याकडे फोन आहे, तिच्याकडे फोन आहे, मग फोनवर बोलायचं सोडून चिठ्ठ्या कसल्या पाठवतोस? ए भावा हळू बोल. तुझे आबा घरी असतात, तिचे आई बाबा घरी असतात, मग कसं काय फोनवर बोलणार रे? पहिला हो की रे. मग अरे पण मी काय म्हणतो, तुम्ही पट्ट्याच्या मालावर का भेटत नाही? काय सांगतो पट्ट्याच्या बळावर का भेटत नाही? अरे तेवढं सोपं नाही आहे ते. साला तिचा भाव नजर ठेवून असतो माझ्यावर. आहे ना, मग तुमची वाटच लागली की रे. आयडिया काय रे? अरे तू रजनीला लाव. अरे पुन्हा बोल. रजनी वहिनीला. हा चल लवकर ये, चल. आलो का? फोन नंबर डायल कर. अरे
अरे मी बोलतो, तू कशाला? होय जरा दीर्घ जबर तरी डायल करतो. हॅलो रजनी वहिनी. मला पण ऐकायचंय ना. गप, मी बोलतोय ना. हॅलो रजनी वहिनी. अरे रजनी काय वहिनी काय म्हणतोस? रजनी मग वहिनी काय म्हणतोस? अरे थांब ना, मी बोलतोय ना. हॅलो रजनी आहे का? ए आपण कोण रे? ते तुला माहित नाही. अरे ती विचारते. मग आता काय सांगशील? तुला माहिती. सांग तुझ्या मैत्रिणी आहे म्हणून सांग. बर, हॅलो मी तुझी मैत्रीण बोलते. आता हिला नाव काय करायचं माझं? मग आता सांग की नाव काहीतरी. हॅलो मी तुझी मैत्रीण बोलते. काय? माझं नाव दिव्या. देवा दिल्या काय? तू काही सरपडलायस काय जरा? दिल्या काय? हॅलो दिव्या ना. तिचं नाव सांग. वन्या वनिता नाव माझं. आता वनिता कोण विचारते? ते रजनीला माहित आहे म्हणून सांग. हॅलो ते रजनीला माहित आहे बघा. काय तू रजनीच बोलते? इकडे. हॅलो 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 रजनी, अगं मी धीरज. हॅलो हॅलो. अरे फोन ठेवला की काय? फोन बोलत नाही कसं काय? अरे फोन ठेवायलाच कशी? म्हणजे फोन लागलाच नव्हता पण. हे सगळं असंच चाललं होतं. म्हणजे माझ्यासोबत चिठी का? मला माहित होतं. मी करतो. नाही नाही, जवळचा फिरवला काय तुझ्या जायला गेला होता ना? हो गेला होता. हो पण नेहमीप्रमाणे मधूनच परत आला. वाटलंच मला. जा चहा घेऊन ये माझ्यासाठी. हो बाबा लगेच घेऊन येतो बघा. न्या चहा घेऊन ये जा. इतका पण अर्धवट नाही हा मी. माहिती पण धीरज भाऊ, रजनीचा फोन टाकतोय स्वतः. हा लगेच करतो. धीरज का तुम्ही शेखर आलाच नाही ना? नाही फोन सुद्धा केला नाही. कशाला करेल फोन? आणि तुम्ही एवढी कशाला काळजी करता? अरे कशाला म्हणजे मुलगा आहे तो माझा. हो पण बाप म्हणून कधी मानला आहे का त्यांनी? तिला आहे का बापाचा त्यांच्या? हेच तर माझं दुर्दैव आहे. दुर्दैव फक्त तुमचंच नाही आबा. दुर्दैव त्या घराचं सुद्धा आहे. हो शेखरचे आम्ही भाऊ आहोत हे सांगायला सुद्धा आम्हाला लाज वाटते. धीरज, होय आबा. हो दिवस रात्र प्यायची, रात्रभर भटकत तिकडे तिकडे धिंगाणा घालत बसायचा. हो या पलीकडे त्याने कधी काय केलं आहे का? पण या सगळ्या गोष्टीला तो मला जबाबदार ठरवतो. हे जबाबदार ठरवणारा तो कोण? हो त्याच्या बरबादीला तो स्वतः कारणीभूत आहे. आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे स्वतःच्या चुकीचं खापर दुसऱ्याच्या माती मारण्याची त्याला चांगली सवय झाली आहे. आता याच्या या सवयीला करायचं काय? काही करायचं नाही. तो जे काय करतोय ते त्याला करू दे बस. धीरज, होय बा. हो त्याच्यासाठी जे काय करायचं होतं ते केलं. हो जे काय समजावायचं होतं ते समजवलं. आणखी अजून काय करणार आहात? हो जे संस्कार तुम्ही आमच्यावर केले ते संस्कार त्याच्यावर केलेत ना, मग तो कुसंगतीने बिघडला तर आपण जवळजवळ कशी काय असेल? कदाचित एक बाप म्हणून कुठेतरी कमी पडली असेल. हो आबा, अहो कशाला स्वतःला दोष लागून येत आहे? अहो आपल्या मुलाचा हात त्याला चालायला येईपर्यंत पकडायचा असतो. पुढे त्याचं त्यांनी चालायचं असतं. समाजामध्ये चांगलं काय वाईट काय हे त्याचं त्यांनी समजून घ्यायचं असतं. समाजाच्या कानाकोपऱ्यात त्याचं त्यांनीच पोहोचायचं असतं. तर किती जबाबदार झाल्यासाठी हो तुमचे संस्कार आहे त्या. हो तुमच्यासारखा पिता आणि सुजल भाईसारखा भाऊ असताना हा धीरज सर समजूतदार होणारच ना. बाबा तुम्ही दोघं माझ्यासाठी देव आहात आणि हे घर म्हणजे देवघर. अहो पण या घरात शेखर सारखा हैवान जन्माला आला याचीच खंत वाटते आबा. धीरज, होय आबा. अरे काय बोलतेस आहे तू? अरे कसाही झाला तुझा भाऊ आहे. अरे तू एक वेळ त्याचा तिरस्कार करू शकलास
तरी एक बाप म्हणून मला त्याचा तिरस्कार नाही करता येणार. हो आबा, तिरस्कार मी त्याचा नाही करत आहे. तिरस्कार त्याच्या वागणुकीचा, त्याच्या वाईट वृत्तीचा तिरस्कार करतोय आबा. नीरज, अरे हे प्रेमबंधामुळे तर असं वाटतंय ना. अरे याच्यासाठी काय करायचं, याच्यासाठी काय करायचं ते समजण्याचं झालंय. हो आबा, अरे त्या पोरीच्या नादाला लागला आणि बरबाद झाला माझा शिकर. आता पुन्हा कधी सुधारतोय याचीच वाट पाहावी लागेल. म्हणजे पुन्हा आशेवर जगणं आहेच, दुसरा पर्याय नाही आबा. हो, निराशेसाठी आशा हेच एक रामबाण औषध आहे. शेखर, एक पर्याय आहे आणि त्याविषयी तुझ्याशी बोलतो मी. तो कोणता? शेखरचं लग्न करायचं. म्हणजे आणखी एका जीवाची बरबादी. अरे ती कशी काय? लग्न केल्याने कदाचित सुधारेल तो. हो, कदाचित. नक्की सुधारेल की नाही हे सुद्धा ठीकचं सांगता येत नाही आबा तुम्हाला. का तुला असं वाटतं? आणि प्रयत्न करायला काय हरकत आहे? हो, पण आबा, शेखरला सुधारण्यासाठी एका मुलीच्या आयुष्याची खेळण्याचा अधिकार आहे का आपल्याला? आणि समजा तो नाही सुधारला तर? अरे प्रयत्न करून पाहू. अहो आबा, शेखर आमचा भाऊच आहे, कोणी दुश्मन नाही. आणि त्याला सुधारण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. निराज, अरे काय बोलतोस हे तू? प्रेमभंग झाला ना त्याचा? हो आबा, कारण शेखर संपूर्ण स्त्री जातीचा तिरस्कार करतोय. कोणती स्त्री समोर पाहताच मस्तक भणभण त्याचं. अहो, तो लग्न काय करणार आबा? हो, त्याच्यासाठी जे काय करायचं होतं ते केलंच ना. अजून किती काय करणार आहात? एक काम करा, तुम्ही बसा इथे, मी तुम्हाला चहा घेऊन पाठवतो. ठीक आहे? नमस्कार आबा, कसं काय, मजेत ना? अरे उमेश, ये बस. अरे आहेस कुठे? अहो, पुण्याला गेलो होतो आबा. पुण्याला का रे? ते जरा ऑफिसचं काम होतं म्हणून गेलेलो. हा, मग आलास केव्हा? हा काय, सकाळी येतो एवढंच. म्हटलं आल्या तुम्हाला भेटूनच जावं. हा, हे बरं केलंस. नाहीतर तू या घरातला एक भागच आहे. हे काय आबा, तुम्ही आता असं मला बोलून लाजवताय? तसं नाही, तुझी किती मदत होते आम्हाला. अहो, कसली मदत आबा? एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी करतो, त्याला काय मदत करायची? आणि मी आणि सुजल लहानपणापासून जे जिंकले मित्र नाही का? अरे हो की, लहानपणी तुम्हाला सगळे जयवरच म्हणायचे. दिन्या, हे दिन्या, काय आबा? तो चहा झाला का तू? अरे 2 कप घेऊन ये. आलो लगे. हे घ्या. अरे हे काय? 2 कप. अरे गाडवा, तुला 2 कप चहा सांगितला होता आणि तू हे 2 कप घेऊन आला. हा बघ, उमेश पण आलाय. उमेश भाऊ, तुम्ही कधी आला? आत्ता झालो. आणि तब्येत पण मजेत आहे ना? मजेत मजेत, एकदम मजेत. बर उमेश, सुशांतचं लग्न झालं, आता तू केव्हा करतोयस ते सांग. अहो नाही आबा, लग्नासारख्या कटकटीत मला अडकायचंच नाही. काय लग्नाला चक्क कटकट म्हणतो? अहो नाहीतर काय, लग्न केली की प्रत्येक गोष्टीला बंधन, मन मोकळेपणा म्हणून राहत नाही कुठे. अरे उमेश, मन मोकळेपणा हवा तरी कुठे तुम्हाला? आणि तुला पण सांगितलं की लग्न केल्याने मन मोकळेपणा राहत नाही म्हणून. अरे मन मोकळं करण्यासाठीच तर लग्न करायचं असतं. हो बरंच काही मोकळा करण्यासाठी लग्न करायचं असतं. अरे जातोस का आतमध्ये? हा आबा, लगेच चाय घेऊन आलो तुमच्यासाठी. उमेश, अरे सगळ्या भावनांची देवाणघेवाण आपण मित्राशी नाही करू शकत. त्यासाठी आपली जोडीदार असावी लागते. पण ती जोडीदार चांगली असायला हवी ना. म्हणजे जिच्याशी संसार करणार आहोत ती समजदार असायला हवी आबा. आणि अशाच मुलीशी लग्न केल्याने संसार टिकेल असं वाटतं मला. हे तुझं वैयक्तिक मत झालं. घ्या गरमागरम चटकसोबत गरमागरम चहा घ्या. हो का दिल्या? मोकळा करा. काय चहा घेऊन ते हो. अच्छा असं होय. काय नाही हे चाल उमेश, अरे लग्नासारखं अतूट बंधन विधात्याने नक्की केलेलं असतं आणि ते आपल्या हाती नसतं. हे काय आबा,
तुम्ही तर मला अगदी धारेवर धरला. तसं नाही, मुलासारखं आहेस म्हणून चांगलं असं वाटलं. बरं बरं, चांगली मुलगी मिळाली की नक्की विचार करू लग्नाचा. अरे मुलगी मिळाली, मी राजाभाऊशी बोललो की मुलगी भेटली. ठीक आहे ठीक आहे. चांगल्या गोष्टीच्या शोधामध्ये हे नाही ते करता करता वेळ निघून जाते आणि आपल्या उतरत्या वयात आपल्या जीवनाची किंमत काय लागते. म्हणून तू माझा ऐकावं असं मला वाटतं. ठीक आहे आबा, मी काय तुमचं कधी ऐकलं नाही का? हा मग हे पण ऐकणार ना. का नाही, नक्की ऐकणार. चला मग ठेवा. हा हा ठीक आहे आबा, हा तुमचा पण ठेवा. कप हो. काहीतरी हा, माझी मस्ती करतोस. तुम्ही भलतच समजला वाटतं. काय बोलायचं आहे ना तुमचं. आबा, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? हो विचार. तुमच्या वयाच्या 35व्या वर्षी सुजयची आई स्वर्गवासी झाली आणि तेव्हा तुमची तीनही मुलं लहान असावी आणि तरी पण तुम्हाला दुसरं लग्न करावं असं वाटलं नाही? नाही, दुसरं लग्न करून माझ्या पत्नीवर पुन्हा एकदा अन्याय करता नव्हता म्हणजे मी एक मोठी कहाणी सांगेन. तुमचा तेवढं सांग. अरे जिच्यावर जो अन्याय केला त्याची सजा बघतोय मी. तिचा विरोध शंकर. आपल्या हातून घडलेली एक चूक वेळ सुधारण्याचा प्रयत्न केला नाही तर ते आयुष्यभर दुखत राहतात आणि पुन्हा पुन्हा चूक करायला भाग पडतील. अहो सॉरी आबा, सकाळ सकाळ ती नाहीती गोष्ट विचारून तुमच्या भूतकाळाला उजाला द्या. नाही, भूतकाळ तो माझ्या नजरेसमोर करायचा. बरं तू बस तुझे. अहो नाही नाही आबा, सुजलला मी नंतर येऊन भेटेलच आबा. चला मी निघतो. हो हो चला आबा. हो पापाजी. हो. दिल्या हे दिल्या काय आबा? काय बोललं आतमध्ये. काही नाही. ते काही नाही कसं. अरे मग आवाज असणार. अरे इथं किती धडपड करतोस. हे काम व्यवस्थित करीत नाहीस. का आबा, आज तर सर्व कामं व्यवस्थित केली बघा. अरे काय व्यवस्थित केली. आणि सुजल अजून आला नाही तो. आता ते नाही आले त्याला मी काय करू? काय म्हणे मी काय करू. आणि हो सकाळी तुला स्टेशनला आणायला पाठवलं होतं ना. हो, आता जाऊ आत्ता कुठे जाशील. स्टेशनला. गाडीची वेळ निघून गेली असेल. एवढ्यात यायला पाहिजे होतं. अहो येतील ते. कशाला काळजी करता? अरे कशाला म्हणजे फोन सुद्धा केला नाही त्याने. अहो ट्रेन मध्ये रेंज नसते एकदा एकदा. अरे हो बरं तू बस. मी करतो माझं काम. हो येतील ते, घाबरू नका तुम्ही. हो कुशल बरं आलं ये. बरं झालं सुजलबाई इतक्यात आला, नाही तर माझं काय खरं नव्हतं बघा. आता तू बोललास तर बॅग उचल आणि बेडरूम घेऊन ये. आणि बेडरूम नारायण जातोस का. जातो जातो. आबा नमस्कार करतो. आयुष्यमान. आबा नमस्कार कर. अरे हे काय झालं. आबा काही नाही, थोडा ऍक्सिडेंट झाला एवढंच. काळजी नका करू, होईल लवकर बरं. अरे फोन तरी करायचं ना मग. आबा तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे. बघा तुम्ही प्रवासातून थकून आला फ्रेश व्हा, नंतर आपण बोलू. बरं. दिल्या हे दिल्या काय आबा? सुनबाईला मदत कर. मी जरा बाहेर जाऊन येतो. ठीक आहे. अरे नमस्कार बहिणी. आणि हे काय? थोडा ऍक्सिडेंट झाला एवढंच, बाकी काही नाही. वहिनी दामिनी सॉरी सुजल. किती आहेस? अरे आपल्या बाईला नमस्कार करणार नाहीस का? सॉरी बाई. अरे वेड्या इथे लागायला आपल्या वहिनीचं मनाला लावून घेतलंस का? अरे तिचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे तिचा पाय दुखतोय रे. अरे कोणी सांगितलं मनाला लावून घेतलं म्हणून? अरे चेहरा सांगतोय तुझा. रागवलंयस तिच्यावर. काय बाई, अरे वहिनी मला आईसारखी आहे आणि आपल्या आईवर कोण रागवतो का? आहेस मात्र सर्वात लहान, पण बोलणं मात्र घरातल्या मोठ्या माणसाला. पण तुझ्या इतकं नाही बाई. अरे माझ्या इतकं म्हणजे मी काय करतोयस? अरे तुझ्या प्रत्येक शब्दात गोडवा आहे. अरे कडवटपणा कुठेच नाही.
आपा तू पुढे झाली आहे. अरे या स्त्रीचा खरा वाटणार तू आहेस. तुला खरं सांगू आहे, तू माझा मोठा भाऊ आहेस याचा खूप अभिमान वाटतो मला. हे बाबा, अरे किती मोठं करायचं रे एखाद्याला. आणि शेखर कुठे आहे रे? त्याच्याबद्दल मला नाही विचारशील तेच बरं. का रे? ठीक आहे, तो पण आपला भाऊच आहे ना, मग त्याच्याबद्दल इतके मतभेद का? आणि त्याशिवाय तो तुझा मोठा भाऊ देखील आहे. आई, मोठा असायला मोठं मन पण असावं लागतं. आणि त्याला मोठं मन वाटतं, मोठा नाही आहे तो आई. म्हणजे तो वाईट आहे. वास होता. अरे भीतीपोटी भयापणाची प्रतिमा निर्माण होते. आणि मग आपण त्यावर नकळत विश्वास ठेवतो. मग त्याच्यामुळे असं काय नसतं. तू विषय सोडून द्या. आता तुला कसं समजावू मी? अरे हवं तर तू आबांना विचार. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. माझा आवाज पसंत नसा वाटवला जातो. आता आला तर तूच घे होईल. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तो येणारा फोन माझ्यासाठी होता असं तर म्हटलं नाही मी. पण त्याचा अर्थ तोच होतोय. बरोबर आहे. अर्थ करून घेतला तर नक्कीच होतो वहिनी. पण एक सांगू वहिनी, आमच्या बोलण्याचा अर्थ तू वेगळा काय करून घेतेस? आमचं वागणं पसंत नाही का तुला? असं कोणी सांगितलं तुम्हाला? हो, हसण्यात सुद्धा मोकळेपणा नाही. काय झालं वहिनी? मला नाही सांगणार का? हो, पण काही सांगण्यासारखं असेल तर सांगेन ना मी. खरं सांगू वहिनी, अहो आईच्या प्रेमाशिवाय लहानाचा मोठा झाला. आई लहान असताना स्वर्गवासी झाली. आम्हाला नीटशी आठवत सुद्धा नाही. आबांनी जेवढं करायला हवं होतं तेवढं केलं, पण शेवटी आई ती आईच. आणि आज वहिनीच्या रूपाने साक्षात आई म्हणून आलीस तू माझ्यासाठी. तेव्हा माझं काही चुकत असेल तर वहिनी मला माफ कर, पण अशी नाराज राहू नको. आईचा दर्जा देण्या इतकी मी मोठी नाही, पण तुमची या वहिनी तुमच्या खऱ्या आईची उडी भरून काढू शकणार नाही. अगं वहिनी, आई आई असते, ही खरी किंवा खोटी नसते. हा तुमचा मोठेपणा झाला, पण खरंच आई या महान शब्दाचा अर्थ पटतोय तुम्हाला? हो, का नाही पडणार? हो, पूर्णपणे मुकलोय हो मी आईच्या प्रेमाला. मी सुद्धा. म्हणजे आईचं प्रेम तर दूरच, पण ती कशी होती हे सुद्धा आठवत नाहीये मला. आणि बाबा, ते सुद्धा नजरेआड झाले. म्हणजे वहिनी मी समजलो. सध्या तरी त्या न समजणाऱ्या गोष्टी आहेत, जाऊ दे. अच्छा, म्हणजे तुम्ही अजून आम्हाला आपलंस समजलं नाहीयेत तर ठीक आहे, या. हॅलो. हा, हो बोलते. सॉरी, रॉंग नंबर. कोण होतं? कोणी नाही, रॉंग नंबर होता. आम्ही थांबला. आम्ही काय झालं? काही नाही, जाते आतमध्ये जेवण बनवायचं. अगं जेवण नंतरही बनवता येईल. एकतर तुझ्या पायाला लागलंय. थांब, काय झालंय मला सांग. आता लग्न झाल्यापासून पाहतोय तुझ्यामध्ये मोकळेपणा दिसतच नाही. तुला नेहमी घाबरलेली, गोंधळलेली. दामिनी, असं का? खरंच काही नाही हो. काही नाही कसं? तुला अशी कोणती गोष्ट तुला सतावते की तू आपल्या पतीलाही सांगू शकत नाहीस? खरं असं काहीच नाहीये सुजस. चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या की कुठला तरी त्रास होतोय तुला. काय झालंय दामिनी? डोकं दुखतंय का की पाय दुखतोय तुझा? पाय दुखतो आणि डोकंही दुखतच आहे. लग्न झाल्यापासून? अगं पती पत्नीचं नातं न समजण्या इतकी इतर लहान तर नाही. पती पत्नीचं नातं म्हणजे एक दुसऱ्याला समजून घेणं. मग आपल्यामध्ये इतका दुरावा? त्यासाठी दोघेही समजूतदार असायला हवी सुजल. अच्छा, म्हणजे मीच तुला समजून घेतलं नाही तर? असं केव्हा म्हणाले मी?
अहो खरं म्हणजे या घरात तुमच्यामध्ये जेवढा समजूतदारपणा आहे ना तेवढा कुणामध्येच नाहीये, अगदी माझ्यात सुद्धा नाहीये. हा समंजसपणा काही कमी आहे का? याला समंजसपणा म्हणता तुम्ही? अगं नाही तर काय म्हणायचं, आपल्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, ज्या कमतरता आहेत त्या तू अभिमानाने सांगतेस आणि याला सुद्धा धाडस लागतं आणि ते तुझ्यामध्ये आहे. खरं सांगू सुजल, या घरात लग्न करून येण्यापूर्वी मला वाटलं होतं की मी संसार करू शकेन का, माझा होणारा नवरा मला सांभाळून घेईल का, आणि ह्या सगळ्या विचाराने खरंच मी भयग्रस्त झाले होते. हे बघ, हे तर साहजिकच आहे. अगं सागरातली मोठमोठ्या लाटांना निर्भयपणे टक्कर देणाऱ्या खलाशाला सुद्धा सुरुवातीला भय वाटतच असणार. तसंच संसार हा एक महासागर आहे आणि या महासागरात पती पत्नी भरोशाची नाव घेऊन संकटमय लाटांना सामोरे जातात. पण त्या संकटमय लाटांना सामोरे जाताना पती पत्नीच्या नात्याला विश्वासाचा तडा गेला तर ते दोघे एकमेकांपासून इतके दुरावतील की कुठल्या किनाऱ्याला जातील हे त्यांना सुद्धा समजलं नाही जाणार. मजबूर दूर अशी दूर मी असा मजबूर मनाला मनाची खरी ओढ नाही लबेल सारी खरी गोड नाही आहड तुला मन हे अतूर का दूर अशी दूर मी असा मजबूर का मी असा मजबूर का हसतो तुझा हसतो तनाला भावंतरीचा जाळतो मनाला पावसातही वाटतो पुन्हा यातही तुझी जखणावते इथही मला समजेच ना भास तुझीच आस मी असा मजबूर का मी असा मजबूर तुमच्या या समजूतदार वृत्तीने, प्रेमळ स्वभावाने माझ्यामध्ये परिवर्तन घडून आणलं. परिवर्तन? अगं मुळात तुझं वर्तनच इतकं चांगलं आहे मी तर मी परिवर्तन घडवेनच कसं? हे माझ्यापेक्षा आणखीन चांगलं कोण सांगू शकेल? प्रेम, माया याचा लवलेशही नसलेली, सतत तिरस्काराला अंगी बाळगण्यात अशी एक मुलगी जिच्याचे तुम्ही लग्न केलं आणि तिच्याशी लग्न करून तिला प्रेम करायला शिकवलं. हा तुझा मोठेपण आहे की तू हे मान्य करतेस. ते तर मान्य करायलाच हवं. अच्छा, शेवटी पती आहात तुम्ही माझे. अच्छा, म्हणजे हे पण मान्य करतेस तर. अगं सुरुवातीला मला असं वाटायचं की हिला प्रेम वगैरे काही करता येतं की नाही, सतत नाकावर तिरस्कार असायचा तिला. पण आता तर कुठे नाही आहेस आणि असायलाही नको. बरं, मी जरा बाहेर जाऊन येतो आणि काळजी घे. हो, तुम्ही लवकर या. हो हो.
मी असा मजबूर गेले कुठे सगळे म्हणजे रात्रभर होताच कुठे? हे तू विचारणार कोण? अच्छा म्हणजे तुला नात्याचा तो विसर पडला म्हणायचा. अरे कसलं नातं? मुळात आपलं नातं काय तर विसरण्याचा प्रश्न येतोच कुठे? म्हणजे फक्त तू आणि आबा. माझं नातं फक्त सुजलबाईशी आहे. अरे भगवान आहे तो माझ्यासाठी. अरे मग तू राक्षसासारखा का वागतोस? तुम्ही बनवला मला राक्षस. हे तुझ्या चुक्याचं खबर पडतो आहेस. अरे तुझ्यापेक्षा वयाने मी मोठा, पण मोठ्या भावाशी कसं बोलायचं हे कळतं का तुला? अरे मोठ्या भावानी पण मर्यादा पाळायच्या असतात. ए चला, प्रथम तू तुझ्या जिभेला मर्यादा घाल, नाही तर कानाखाली आवाज काढेल. अरे या पलीकडे तू काय करू शकतो? अरे बरंच काही करू शकतो मी. अरे तू माझ्या समोर उभा असणं सुद्धा मला पसंत आणि वर्तन करून बोलण्याची हिंमत करतस. अरे ही वेळ तू आणलेस. अरे ज्याला या घराच्या इज्जतीची आबांच्या प्रतिष्ठेची काळजी नाही त्याच्याशी अशीच भाषा करावी लागते. अरे कुणाच्या प्रतिष्ठेची भाषा करतोस तू? आबांच्या. अरे प्रतिष्ठा आहे का त्यांना? अरे ती तुला कशी दिसेल रे? अरे तुझे डोळे उघडे असतील तर ना. तुझे उघडे आहेत ना, मग तू जोपासत बस तुझ्या आबांची प्रतिष्ठा. मला परवा नाही. आपल्या बापाला अरे सोड, बाप नाही तो, साप आहे साप. शेखर, अरे स्वतःच्या मुलाला डंख मारणारा साप आहे तो. शेखर समजा हा थोडा सोडू नकोस. हात नाही तर हात सोडून टाकेन तुझे. अरे बर्बाद केलं तुम्ही दोघांनी मला. आम्ही हा तुम्हीच, तू आणि आबा माझ्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ केली. अरे तो तुला समजवण्याचा प्रयत्न होता. अरे सुधारण्यासाठी बिघडलो होतोच कधी मी. ते स्वतःच्या मनाला विचार ना. अरे दारू पिऊन रात्रीचा इकडे तिकडे भटकत राहतोस ते का सांगत नाहीस? याला कारणीवर तुम्हीच आहेत, तू आणि आबा. अरे दुर्दशा केली रे माझ्या आयुष्याची. अरे ती तर तू स्वतः करून ठेवलेस तुझ्या हाताने. अरे संगत कोणाची करायला हवी ते तुला कळत नाही आणि हेच तुला आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुझे अपराधी झालो. अरे तुम्ही जो मला समजावण्याचा प्रयत्न केला तोच तर तुमचा मोठा अपराध आहे. आणि लहान भावाने मोठ्या भावाला समजावणे काम मी तर लहान राहिलो नाही. काय ते मग का मी जोडला माझ्या जीवनात? काय ते स्पष्ट बोल. अरे स्पष्ट तर तुला बोलायचं आहेच आता. बोल, शैलाकडे का गेला होतास? तिला समज द्यायला. का? अरे सगळ्यांना समज देणे का तू कधी मोठा झालास रे? जेव्हा मोठे आपली अक्कल घाण ठेवतात ना तेव्हा लहानांनीच त्यांना शिकवायचं असतं. ए बस, तू जास्त शहाणपणा शिकवू नकोस मला. तू शैलाला का भेटलास ते सांग. कारण ती मुलगी चांगली नाही. हे तू ठरवणारा कोण? ती चांगली आहे का वाईट आहे तुला कसं माहित? अरे अरे सगळेच बोंबलतात तिच्या नावाने. चरित्रहीन म्हणून गणना होते तिची. तरी सुद्धा प्रेम होतं तिथं माझ्यावर. याला तू प्रेम बोलतोस? अरे मग वासना कशाला म्हणतात? आमच्यासाठी ते प्रेमच होतं, पण तुझ्यामुळे दूर झाले ती आज. अरे तिरस्कार करू लागले रे ती माझा. का प्रेम होतं ना मग? अरे शेखर, या धंदा करणाऱ्या मुली जर प्रेम करू लागल्या ना तर प्रेमाची व्याख्याच बदलावी लागेल. धीरज हरामखोर, या पुढे शब्द बोलशील तर याद राख, ठार करेन मी तुला. अरे त्या वेशेसाठी या भावाला ठार हा, हा, तुला सुद्धा ठार करेन मी. शेखर 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 अरे तुम्ही भाऊ आहात की वहिनी? बाई, हा माझ्या शैलाला वेशा म्हणाला. अरे हेच ती वेशा. शेखर, शेखर तुला जाता पाहिला भाई. तो म्हटलं ना बाई, सुरुवात त्याने केली. तू पण शांत बस जरा. बाई आलाच केला. आता आठवण झाली का? अरे शेखर किती वेळा समजवलं असं तू.
आणि तुमचं पटतच नाही तर बोलता कशाला? निदान तुमच्यामध्ये भांडण तर होणार नाही. बाई तू धीरजला काहीच बोलत नाही, फक्त माझ्यावर राग करतो. अरे हे रागवलं नाही ग माझ्यात, आणि मला रागवून कसं चालेल? मी मोठा भाऊ आहे ना या घरात. अरे मला तुम्हाला समजून घ्यावंच लागलं, आबांसाठी, त्या घरासाठी. बाई माझ्यामुळे जर हे घर अडचणीत येत असेल तर मीच हे घर सोडून निघून जातो कायमचा. अरे हाच तर फरक आहे ना तुझ्यात आणि माझ्यात. चूक झाली बाई. अरे किती वेळा बोलला चूक झाली म्हणून, पण ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोयस तू ते. आणि शेखर जे झालं ते एक स्वप्न समजून विसरून जा ना. नाही विचारता येत बाई, म्हणूनच तर दारू पितो ना. अरे दारू पिऊन सगळे प्रश्न सुटतील का? तुला प्रयत्न करायला काय हरकत? पण माझ्यासाठी ते शक्य नाही आता, का? कारण तिरस्काराच्या आगीत तळतोय मी, आणि त्याच आगीत तिला ताणून तिथं भस्म करत नाही, त्याशिवाय माझ्या बदल होणे शक्य नाही. शेखर, अरे शेखर, शेखर. शेखर भाऊ काय बोलते? आम्ही कुठे जायचं? मग थांबले नाही जास्त वेळ थांबत नाही तो याने. का? तिरस्कार होतो या घरात. अहो तिरस्कार करण्याकरता काय केलं या घराने त्यांचं? प्रेम भंग झालं. एक विचारू तुम्हाला, विचार ना, तुझ्यापासून काय लपवलंय? शेखर भाऊजींचा प्रेमभंग झाला असं म्हणाला. मग मग ते असे का वागताय? अगं आबांनी त्याचा विरोध केला होता म्हणून. पण आबांनी का विरोध केला? कारण ती मुलगी चांगली नाहीये याची कल्पना होती आबांनी. ती मुलगी चांगली नाही हे कशावरून ठरवलं तुम्ही? तू ओळखतेस का तिला? नाही. मग पण शेखर भाऊजी तिच्याशी लग्न करून जर सुखी राहणार असतील तर विचार करायला काय हरकत आहे? शेखर तिच्याशी लग्न करून बरबाद झाला असता. का? कारण ती मुलगी कोणासोबत लग्न करून संसार करू शकत नव्हती. अगं ती आपल्या शरीराचा धंदा करत होती. काय? हो. आणि ज्या मुली आपल्या स्वार्थासाठी आपल्या शरीराचा लिलाव करतील त्यांना मी कदापि माफी करू शकत नाही. कामिनी, कामिनी, हो? काय झालं? काही नाही, तुम्ही बसा ना, मी चहा नाश्ता तयार केलाय, मी घेऊन येते. अगं, तुझ्या पायाला लागलोय. अरे वा, अगदी वेळेवर आलो. अरे उमेश ये. नमस्कार. आणि हे काय, तुम्हाला काय झालं? काही नाही, अहो छोटासा ऍक्सिडेंट झाला एवढंच. बसा ना, तुमच्यासाठी मी चहा नाश्ता घेऊन येते. अहो नको नको, आधीच तुम्हाला किती दुःखपत झाले. जाऊ दे, आम्ही बसतो गप्पा मारत. तुम्ही या. ठीक आहे, तुम्ही मारा गप्पा, मी जाते आतमध्ये. ठीक आहे. ठीक आहे का? हो हो. आत रूम आहे, बोल. अरे सकाळी येऊन गेलो मी, आणि आबा भेटले मला. अच्छा, भेटले का? अरे नाहीतर 10 वेळा मला विचारणार उमेश कुठे आहे, उमेश कुठे आहे. अरे सांगतोस काय? हो रे. अरे आता सुद्धा ते मला बाहेर भेटले, आणि म्हणूनच मी तुला भेटायला आलो. मला भेटायला? अरे हो, मला एक सांग, तुझा भूत आत्मा देवदेवसी यावर विश्वास आहे का? मुळीच नाही. हे आबांना माहितीये म्हणजे. हो का रे? अरे म्हणूनच तुला खास समजावायला सांगितलं मला त्यांनी. खास मला समजवायला सांगितलं? हो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या घरात कोणाचा तरी आत्मा ओरतोय, आणि त्या आत्म्यापासून तुम्हा सगळ्यांना धोका आहे. अरे शेखर पण असंच काहीतरी बोलत होता. ते का नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात ना कुणास ठाऊक. अरे हो, एखादा तांत्रिक मांत्रिक किंवा साधू महाराज बोलायच्या विचारात पण आहेत. आता मात्र कमाल झाली हा आबांची. अरे एवढं विचारण्यापूर्वी मला एकदा विचारावं असं सुद्धा वाटलं नाही त्यांना. आणि जर हे असे तांत्रिक मांत्रिक घरी येऊ लागले, अरे पण लोक काय म्हणतील मला? लोकांचा विचार तू कशाला करतोस? म्हणजे तुझा सुद्धा या गोष्टीवर विश्वास आहे? अरे तसं नाही रे,
पण आबांना जर वाटतं की त्या आत्मापासून तुम्हाला सगळ्यांना सुख आहे, तर ते जे काय म्हणत आहेत त्यात काय काय गैर आहे? अरे कमीत कमी त्यांच्या मनाला तरी समाधान मिळेल. हे बघ उमेश, मला काही पटत नाही. अरे तुझ्या मताशी मी पण सहमत आहे रे, पण आबांची तळमळ ती फक्त स्वतःसाठीच नाही ना, तुम्हाला तिघा मुलांसाठीच आहे ना. आणि त्यातून त्यांना समाधान मिळतंय तर तूही त्यांचं ऐकावंच रे, एवढंच वाटतंय मला, बाकी काही नाही. त्यांचं ऐकायचं म्हणजे हे घर सोडून द्यायचं, मुळीच नाही. आणि या कारणासाठी ना उमेश अजिबात नाही. मला वाटलंच होतं तुला हे नाहीच पटणार म्हणून. बरं हे जाऊ दे, आपण चल जरा बाहेर जाऊन येऊ. काय? अरे आहे जरा माझं काम आहे, ते चल आपली तेवढी चक्कर पण होईल. ठीक आहे, चल आता बोलतोयस तर. ए दामिनी, काय हो? मी जरा बाहेर जाऊन येतो उमेश सोबत. ठीक आहे, काळजी घ्या. हो हो, सावकाश घ्या. सुनबाई, ए सुनबाई, काय आबा, तुमची परवानगी असेल तर. सुनबाई आवाज दिला मी. अच्छा, वहिनी साहेब हवेत. हो. आत्ताच पाठवतो, थांबा. अरे आता कुठे चाललास तू? वहिनी साहेबांना बोलवायला. आता तू आलाच आहेस ना, ते पिशवी द्यायची होती, घे आणि आतमध्ये ठेव. काय आहे त्यामध्ये? वडापाव. आंबेडाचा आणलेला दिसतोय. ठीक आहे ठीक आहे, मी अक्का खाणार. हा जा, घेऊन जा. जा तू. आईला शेखर भाऊ पण आलं. तुम्ही काढला ते पण द्या. त्याने दारू आणले हवेदार. दारूच्या नावानं मला नशा चढते. आता आत चालतो नाही तर नशा उतरून तुझी एक क्वार्टर जास्त मारली नाही. अरे अजून सुद्धा कुठपर्यंत चालणार? आयुष्याच्या आतापर्यंत. अरे अरे मग या बापाचं का पाहतो आणि कोणत्या कर्माची शिक्षा देतायस तुम्हाला? शिक्षा? अहो शिक्षा तर तुम्ही मला दिली. भिकारी केलात मला सगळ्याच बाजूनं, लुला पांगळा केलात मला मनानं. मग सांगा अंत कोण कुणाचा पाहतोय? अरे अरे जे काय केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलं ना. बदल केलं की वाटोळ केलं ते अगदी समोरच दिसतंय. अहो त्या बोलून दाखवण्यात काय होतं? अगदी लहानपणापासूनच माझ्यासाठी झटत आलात नाही का? अरे अरे असं गैरवर्तन करताना या बापाच्या मनात थोडा पण विचार तुझ्या मनात नाही का रे? वा वा मिस्टर आबाद साहेब घोरपडे. अहो मन आहे का तुम्हाला? तर तुम्हाला जर मन भावना असत्या तर आतापर्यंत माझ्या मनाचा विचार तुम्ही कधी केला? अहो तुमच्या आम्ही 3 मुलं, पण त्या तिघांमध्ये दोघांना प्रेम, माझा मात्र तिरस्कार का? सांगा ना, माझा तिरस्कार का? आणि माझ्या भल्याच्या गोष्टी करतात तुम्ही. शेखर भाऊजी, अहो वडिलांची बोलायची ही पद्धत झाली का? शकल 2 पुरुष बोलत असताना स्त्रीने मध्ये येऊन बोलण्याची परंपरा नाही या घरात. मग ती आजपासून सुरू झाली असं समजा. वा, म्हणजे माझ्या दुश्मनात आणखीन एकीची भर. बरोबर. अगं तू तर माझी पहिली दुश्मन आहेस, कारण तू एक स्त्री आहेस. आणि या संपूर्ण स्त्री जातीचा मी तिरस्कार करतोय, तेव्हा माझ्या नजरेसमोरून चालती हो. वा, अहो तुम्हाला जन्म देणारी पण एक स्त्रीच होती, मग तिचा सुद्धा असाच तिरस्कार करणार का तुम्ही? हा, तिचा सुद्धा तिरस्कार करतोय मी. शेखर तिनं मला जन्माला घातलं खरं, पण या माणसाच्या स्वाधीन करून स्वतः काळाच्या पडद्यावर झाली, म्हणून तिचा तिरस्कार करतोय मी. शेखर अरे मला काय बोलायचं बोल, पण त्या देवीला काही बोलू नको. अरे जिवंतपणी खूप त्रास दिला तिला मी. आता म्हणणार नाही तर यात्रा देऊ नको, बोला यात्रा देऊ नको. शेखर सांभाळत होता. वहिनी, तुम्ही सांगितलेली सर्व कामे केली, आणखीन का? अरे कमालच झाली या घरातल्या माणसांची. काय विचारलं तर सांगतच नाही. जाऊ दे,
आपल्याला तरी काय करायचं यांचं? तुम्हाला ओळखलं नाही? महाराजांना ओळखलंच मी मला. एक बसाड्या घरी आलेला साधू महाराजांचा अपमान करते. अरे सहसा आम्ही कुणाकडे जात नसतो. मग तू का आला आमच्याकडे? म्हणून इथपर्यंत आलो. अरे नाता म्हणून तुला माफ करतो. भस्मच केला असता मी. अजूनपर्यंत कुणाचं केलं नाही. कारण त्याला माझा पण केलं नाही. किती अपमान केला तू. भस्म करतो जीबी स्टोरेज पूर्ण होईपर्यंत. तुला कळत असेल तर आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. परंतु पुढे पुढे बोलून आम्हाला क्रोधित करू नकोस. क्रोधित म्हणजे हो. शबास बाबा शबास. प्रश्न विचारला उत्तर दिल्यासारखं शाबास शाबास काय म्हणतो. अरे शाबास म्हटलं. तुला जे काही समजलं नाही ते पुन्हा चाललास. क्रोध म्हणजे राग. आणि आम्हाला जर रागला तर आम्ही शाप देतो. शाप देताना आमच्या मुखातून निघाला शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण तो पुन्हा माघार येत नसतो. महाराज रिव्हॉल्व्हरच्या जमान्यात धनुष्य बाण या जमान्यात ना. अरे तुला त्या धनुष्य बाणाची मती काय करणार आहे? महाराज धनुष्य बाण कोणाच्या हाती द्यायचे हेच अजून ठरलं नाही ना. आणि रिव्हॉल्व्हरची मती तुम्हाला काय करणार? धनुष्य बाणाने प्राण घेतला जायचा. रिव्हॉल्व्हरने प्राण घेतला जातो. अरे पण खूप मोठा फरक आहे. धनुष्य बाणाने फक्त अपराधीच मारले जायचे. मात्र रिव्हॉल्व्हरने अपराधी कमी पण निरपराध जास्त मारले जातात. काय आता बोलायचं यांना? काय आणायचं? महाराजांना उभे ठेवलंच. बसा महाराज बसा. नाही प्रथम या घरात वावरणाऱ्या दुश्मनाचा समाचार घेऊ आणि मग नाच बाजू. अरे मी चावीविषयी बोलतोय आणि आमच्याकडे कोणी कॉफी पण घेत नाही बघा. चालता विनोद काय थोडं पाणी घेऊन ये. प्यायला की पाणी देऊन सांगितलं महाराज बर्फ पण आले काय? बघा मग त्या आत्म्याचा मला वास येतोय. त्या आत्म्याने 4 दिवस आंघोळ केली नाही. ओ महाराज ओ महाराज हे घ्या पाणी. अंदाज पाणी तुम्ही सांगितलं आणि मी आणणार नाही. तू हुशारच कसा म्हणजे. आणि इकडं चल आबा आहेत म्हणून. हे काय करता? काय करतात ते महाराज? नाईन्टी घेऊन आले तिकडे मूर्खा गोमूत्र आहे. मला वाटतं 90 घेऊन आलात. आता याचं काय करणार हे बघ ना जरा शांत राहा. हे काय मला काय करायचं? ओम भगुगे भगनी भागो धरी ओम स्वाहा. ओम भगुगे भगनी भागो धरी ओम स्वाहा.
ओम भगवते भगनी भागवतरी ओम बच्चा 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 ए घोसाड्या बालका असं मध्ये करून आमची तपश्चर्या भंग करू नको बार मध्ये गेले तुझी तपश्चर्या शेखर अरे कुणाशी कसं बोलावं ते सुद्धा कळत नाही का तुला बाबा प्रथम मला कळायला हवं हे सगळं काय चाललंय आणि याला कोणी बोलवलं शेखर शांत राहा भाऊ नाही मी तुला समजून सांगेल मला आत्ताच कळायला हवं पालका तो गंभीर उतावळेपणा बरा नव्हे हे फकीर मी कुणातरी थांबत नसतो मी फक्त दारूदारी थांबतो बस अरे काय ऐकतो मी बाळका अरे तू नशा पान करतोस अरे अरे एवढा मोठा अनर्थ अरे त्या दानवाची मस्ती या मानवाला का बरं चढली अरे या सृष्टीचा विनाश अटळ आहे अरे तुला माहित आहे का बालका नशा पान आणि वेशात्मक हे संसारातील एक मायाजाळ आहे आणि त्यामध्ये जो सापडला त्याची सुटकाच नाही नाही का सुद्धा जागा नाही त्याला हे फकीर शेखर तुला कोणी सांगितलं रे मला नर्तक जायचं म्हणून आणि घोसाड्या मी पोपट पंचे पुन्हा ऐकवू नको मला मी दारू घेतो तर तुझ्या बापाची काय कमी होते रे बाळ करतोस शिक्षा तुला बघावी लागेल बालका महाराज मला क्षमा असावी त्याच्याऐवजी मी माफी मागतो पुन्हा अपमान एका मुलाची चूक बापाने पत्रात घेतली त्या एकाने महाकाली करतात तेवाली बोलण्याच्या घेतून चालतो भोलेनाथ बर आहे काळे कपडे घातले कपाळी भस्म फासला की आपण सारख्या लोकांना लुटायला मोकलं अरे यांना तरी दोष देऊन का उपयोग आम्हीच मूर्ख ना विश्वास आमचा भरपूर या लोकांवर मग येतात आमच्या श्रद्धेचा फायदा घेऊन लुटतात दुसरं काय आता सुद्धा 4-500 घेऊनच गेला असता सावरे आपल्याला काय करायचंय कोणी वहिनी वहिनी ओ वहिनी 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 मसाला काय झाला या हसण्यासारखं काय रडण्यासारखं पण काहीच नव्हतं ना याची बोलण्यात काही अर्थच नाही बरोबर फक्त वहिनी सोबत बोलण्यात अर्थ उरलाय ते दिसतंय तुला नेमकं म्हणायचं काय काय म्हणायचंय म्हणजे अरे आजकाल वहिनी बरोबर गप्पा गोष्टी खूप रंगायला लागल्या तुझ्या काय अरे म्हणताना म्हणायचं वहिनी आणि बस बरोबर आहे तू असाच विचार करू शकतोस अरे तिच्यामध्ये एका स्त्रीमध्ये आई आणि बहिणीचं रूप असतात ते कशी दिसेल रे तुला अरे वाचलेलं बरबडले नजरा तुझ्या धीरज ओरडू नकोस अरे त्या सतत त्या वेशाच्या सवासात राहतोस ना म्हणून अशी अवस्था झाली तुझी धीरज अरे कोण आता तुझा जीवन घेतो वहिनी काय करताय अचानक जीव घ्यायला जायचा तुला खूप काळजी वाटते ना त्याची या घरातील प्रत्येक माणसाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे म्हणजे मी करतो नाही का माणसात या मग तुमची सुद्धा काळजी घेईल अच्छा म्हणजे मी माणूस नसून पशु आहे असं म्हणायचंय तुला अर्थातच ए ओरडू नका वहिनी आहे मी तुमची अरे आपल्या या जबरदस्तीच्या नात्याला मी बी गलत नाही काय म्हणायचं या माणसाला आपल्याशी कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही आणि काय होत तुम्हाला सुद्धा कळत नाही का कशाला त्यांच्या नादाला लागता ते जाऊ दे वहिनी भाई कुठे आहे काय झालं भाईला सावध करायला हवं मला खूप भीती वाटते यार वहिनी भाईला सावध करायला हवं अहो पण झालंय काय भाई कुठे आहे आहेत तुम्ही बसा बघू आधी मी आले
हे घर खाली करायचं, हे घर खाली करायचं, हे घर खाली करायचं. धीरज भाऊजी, आबा आबा बाहेर या लवकर. धीरज भाऊजी, धीरज, काय झालं धीरज पुरवू आबा बघा काय झालं. धीरज भाऊजी. धीरज पुरवू धीरज धीरज